हॉस्टेलमधील 15 वर्षीय मुलाचा नीरा डावा कालव्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांकडून कालव्यामध्ये बुडालेल्या मुलाचा 36 तासांपासून शोध सुरू आहे। हॉस्टेलमधील अधीक्षकाकडून अनाथ मुलांचा छळ होत असल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय, तर संबंधित हॉस्टेलमधून 2016 पासून 24 मुलं बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे। समाज कल्याण विभाग आणि धर्मादाय आयुक्तांकडून बारामतीमधील संबंधित हॉस्टेलमधील वरिष्ठ व्यक्तीवर कुठलीच कारवाई झाली नसल्याचा आरोप देखील करण्यात येतोय। अनेक वर्षापासून बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी तो वास्तव्य करून त्या ठिकाणी गव्हर्नमेंटची जी मुलं आहेत, अनाथ आहेत, ती मुलं त्या ठिकाणी असतात। त्या मुलांचा छळ करणे, त्या मुलांना आलेली आर्थिक मदत लाटणे, त्या मुलांना आपल्या घरी कामाला नेणे, त्या मुलांना आपल्या घरची काम, धुणी भांडी, संडास धुवायला लावणे, झाडं तोडायला लावणे, गवत काढायला लावणे, अक्षरशः अंग दाबायला लावणे, अशा पद्धतीची कामं त्या मुलांकडून करून घेत असतो। त्या छळाला आणि त्याच्या जाचाला कंटाळून त्या बोर्डिंग मधून आजपर्यंत अनेक मुलं मिसिंग आहेत। त्या संबंधितच्या FIR पोलीस स्टेशन मध्ये आम्ही ह्या काढून आणलेले आहेत। आम्हाला दरवेळेस उडवाउडवीची उत्तरं दिली जातात। आतापर्यंत जेवढे मुलं गेले ते मिसिंग झालेली मुले हे सापडतात। कोण सोलापूरला होता, कोण कोल्हापूरला, मग ती आम्ही शासनाच्या ताब्यात देतो। जे मुलं सापडले नाही असं अजून नाही, मुलं हेच सापडतात। ज्यांचे मृत्यू झाले ज्यांचे मृत्यू झाले आतापर्यंत तिसरा संस्थेचं प्रीमाइस आणि बाहेर तो आमची जबाबदारी काय, संस्थेचं प्रीमाइस मध्ये बाहेर मुलगा गेला कसा याचा शोध घेणं गरजेचं आहे। आम्ही पण घेणार, डिपार्टमेंट पण त्याचं घेणार। बाहेर मुलगा जाण्याला जबाबदार कोण हे तपासलं